हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ तुषार. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जाणार आहोत ठाण्यामधील उपवन लेकला. तर चला बघूयात व्हिडिओ कसा होतो. उपवन तलाव हे पोखरण आणि पोखरण रस्त्यांची जंक्शन बनते. एकेकाळी संपूर्ण ठाणे शहरासाठी पाण्याचा प्रमुख स्रोत असलेला उपवन तलाव आता प्रामुख्याने मनोरंजनासाठी वापरला जातो. ठाणे महानगरपालिकेच्या महापौरांचे अधिकृत निवासस्थान तलावाला लागून आहे. टेकड्यांनी वेढलेल्या आणि पोखरण परिसरात आहे. शहरातील पर्यावरणपूर्वक तलावांपैकी एक उपवन तलाव हे ठाण्याचे प्रेयसीचे नंदनवन म्हणून ओळखले जाते. येऊरमधील सर्वात मोठ्या तलावांपैकी एक हे तलाव उपवन म्हणून ओळखले जाते. ठाण्यात राहणाऱ्या लोकांसाठी हे मनोरंजन क्षेत्र आहे. हे वर्तकनगर, शिवाजीनगर, गणेशनगर, वसंत विहार आणि गावंडबाग महाराष्ट्र भारतातील ठाणे हे संस्कृती कला महोत्सव 2015 दरम्यान उपवन सजवण्यात आले होते. तर मित्रांनो, आज आम्ही आलो आहोत उपवनला. हा आहे या उपवन लेकमधील एक गेट. इथून फूड काउंटर तसेच तलावाचा व्ह्यू बघू शकतो. आणि आता आपण दुसऱ्या साईडने व्ह्यू बघतो. इथून आपल्याला पूर्ण तलाव व समोरच उंच असलेला डोंगर आणि त्यामागील सूर्यास्त पाहायला मिळतो. आपण इथे फोटोशूट, प्री वेडिंग शूट, फर्स्ट डेट, गेट टुगेदर देखील करू शकतो. तर मग आता आमची इच्छा झाली तलावात फिरत असलेल्या बोट रायडिंगची. मग आम्ही तिथे जाऊन तिकीटचे दर चेक केले आणि इथे मशीन बोट 30 रुपये 3 मिनिटे आणि पॅन्डल बोट 75 रुपये 10 ते 15 मिनिटं फिरायला आपल्याला उभा मिळते. मग आम्ही सिलेक्ट केली मशीन बोट. त्यात इतर व्यक्तीही असतात आणि ही बोट आपल्याला पूर्ण तलाव फिरवून आणते आणि पाण्यात असलेली शंकर भगवानची सुबक मूर्ती जवळून पाहायला मिळते. मला इथे एखादं फूड टेस्ट करायचं मन झालं म्हणून आम्ही फूड सेंटरला गेलो आणि तिथे रॅपी फूड कॉर्नर शॉपवर आम्ही जाऊन मोमोज ट्राय केले. फूडची चव एक नंबर होती आणि प्राईस पण अफोर्डेबल होती. तर हा होता उपवन लेकवरील व्हिडिओ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.